मुंबईतून आणखीन एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे। तर अर्थात प्रभाग क्रमांक 211 बायकाचा जो उल्लेख केला त्या ठिकाणी आता काटेकी टक्कर, तर ठिकठिकाणी भाजपच्या विजयोत्सवाला आता सुरुवात झाली आणि यावेळेला विजयोत्सवाची जी दृश्य येतात ती थेट येतात आपल्यापर्यंत पुण्याहून। पुण्यामध्ये विजयाचा जल्लोष साजरा करण्याला देखील सुरुवात झालेली आहे। यापूर्वीच काही प्रतिक्रिया देखील येतात, त्या ऐकूयात। कष्टाला यश मिळालं आणि माझ्या सगळ्या प्रभागातले नागरिक आणि माझ्या कुटुंबाने भरभरून मला मतदान केलं आणि विश्वास ठेवला, त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि नक्कीच मी पुढे जाऊन अजून छान काम करेल त्यांच्यासाठी। धन्यवाद। तर विजयश्री खेचून आणलेले अनेक उमेदवार यावेळेला प्रतिक्रिया देताना दिसतात। मुंबईतल्या भायखळा प्रभाग क्रमांक जो आहे त्यातून एक महत्त्वाची बातमी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी काटेकी टक्कर असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे वकार खान त्या ठिकाणी आघाडीवरती आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसचे वकार खान यांच्या संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी पाहिल्यानंतर मात्र एमआयएमचे खैरुनिसा अकबर हुसैन विजयी झालेले आहेत। वॉर्ड क्रमांक 145 मधून त्यांचा विजय घोषित करण्यात आलेला आहे। तर मुंबईमध्ये एमआयएमचे खैरुनिसा अकबर हुसैन विजयी झालेले आहेत। अपक्ष दीपक फालोड यांचा निसटता पराभव मात्र त्या ठिकाणी झाल्याची मोठी बातमी आपण पाहतोय। अगदी या सगळ्या विषयी चर्चा करण्याकरता आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या विद्याताई सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत या चर्चेमध्ये। नमस्कार ताई, मुंबईत काय दिसतंय? मुंबई शरद पवार यांची राष्ट्रवादी खातं सुद्धा उघडताना दिसत नाहीये। ठाकरे बंधूंना खरं तर पॉवर जी कोणी दिली असेल तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं, पण इथं नेमकं काय झालं? नाही, आपल्याला माहिती आहे की निवडणुकांच्या अगदी आधीच म्हणजे तिकीट बरं विद्याताई, मी आपल्याकडे येतो। रुपाली ठोंबरे पाटील या लढ्याला यश मिळत नाही, त्याला आम्हाला थांबावं लागणार आहे। मग याची लाज यांना ठेवायला पाहिजे होती आणि त्याचीच पळवाट काढून भाजपने हायजॅक केले का पुण्याची निवडणूक? अजून काय राहिलंय? ताईला बोलू द्या ना, 2 मिनिट थांबा ना। मत चोरी केलेली आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। लोकशाहीने त्यांना निवडणूक घ्यायची नाही आणि त्याला साथ द्यायला भाजप सोबत राज्य निवडणूक आयोग म्हणजे निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासन मस्तपैकी छान बेकायदेशीर पद्धतीने प्रक्रिया झाली। पोलिसांचं काम काय? कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणे। तुम्ही लिगल गोष्टीला का थांबवताय? का कार्यकर्त्यांना दमदाटी करताय? कशासाठी? आणि आरोची अधिकाराची जी उत्तर आहेत ती पोलिसांनी नाही द्यायची। पोलीस वकील आहेत का? पोलिसांना अधिकार दिलेला आहे का? ती उत्तरं आरो म्हणजे निवडणूक अधिकारी देईल। यांना जमलं नाही तर कलेक्टरांना बोलवा, कलेक्टरांना नाही जमलं तर त्यांच्यावरती कोण असतील त्यांना बोलवा। एवढा जर तुम्हाला कायदा समजत नसेल तर कशाला निवडणूक घेता तुम्ही? कशाला आयपीएस अधिकारी आणि पोलीस अधिकारी बनताय? लिटरली सांगते, लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आहे। आम्ही सगळेजण बाहेर पडलेलो आहोत। आम्ही प्रभाग 25च्या मतमोजणीवर बहिष्कार टाकून बाहेर पडलेलो आहोत। थोड्या वेळाने लोकशाहीचा गळा दाबलेला निकाल तुम्हाला मिळेल। त्यांनी त्यांचा गुलाल उधळावा, कारण का ते चोरटे भुरटे मतचोर आहेत, त्यांना त्यांचा विजय लखला। विद्याताई, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो की तुमचा मुद्दा आपण आधी पूर्ण करूया। ज्या प्रकारच्या निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीचं जे झालेलं आहे, वसई विरार मध्ये देखील बवियाचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे। धन्यवाद। भाजपा ने भी बहुत बड़ी जीत हासिल की। यस, पूरा देश बदल रहा है, उसके साथ पुणे भी है, पुणे की जनता भी है। जनता सब लोगों को मालूम है कि भारतीय जनता पार्टी सबको लेके विकास का काम करती है, इसलिए सब लोग भाजपा के साथ है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।